7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर महेश खरात यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय. ये हमारी अस्मिता शान है अभिमान है. ये हमारी संस्कृति की जान है पहचान है. बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय. आकाशवाणी मुंबई आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:35 आणि 50 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर महेश खरात यांची मुलाखत. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत माझा साहित्य प्रवास याविषयी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर महेश खरात यांची मुलाखत. श्रोते हो, लिखाणाची आवड निर्माण होते आणि निरनिराळ्या पद्धतीनं आपण आपल्या लिखाणातून आपल्या मनातील विचार व्यक्त करायला सुरुवात करतो. मात्र लिखाण करायचं म्हणजे त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी वाचन, अभ्यास आवश्यक असतो. अनेक पुस्तकांचे अनुवाद, समीक्षणं वाचल्यामुळे आपलं मन समृद्ध होतं आणि त्यातूनच साहित्याची सुरुवात होते. यातूनच चांगल्या साहित्याची निर्मिती सुद्धा होते. माणसाच्या मनात निर्माण झालेल्या भावना, विचार जेव्हा साहित्यात उतरतात तेव्हा ते साहित्य पुस्तकाच्या रूपात आपल्याला बघायला मिळतं आणि अशा साहित्यिकाचा साहित्य प्रवास आपल्याला नेहमीच ऐकायला आवडतो. म्हणूनच आज आपण संवाद साधणार आहोत अशाच एका साहित्यिकाशी. त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर महेश खरात. डॉक्टर महेश खरात हे वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ग्रंथसंपदा बरीच मोठी आहे. ग्रामीण साहित्य, कविता, कादंबरी, समीक्षण असं त्यांचं विपुल लेखन आहे. महेश खरात सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे एका मुलाखतीत म्हणतात, खूप श्रीमंत बालपण मला मिळालं. ही श्रीमंती काही पैशांची नव्हती. त्या सांगतात, मी म्हणायची आमच्या घरी पुस्तकं राहतात. यातूनच साहित्याविषयी त्यांची आवड आपल्याला सहज समजून येते. सर, त्यांच्या लहानपणी पुस्तकं भरपूर त्यांना बघायला मिळाली. तसंच काही तुमच्या पण घरात होतं का? साहित्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? अनुप्रिता, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. त्यांना जशी बालपणी पुस्तकांची श्रीमंती लाभली, खरं तर त्यांच्या प्रारब्धामध्ये पुस्तकं होती वाचण्याचा आणि त्या वाचनाचा एक फार मोठा संस्कार घरातूनच त्यांच्या घडला. पण माझं बालपण हे खेड्यातलं बालपण. पिलीव जवळ काळमवाडी नावाची गाव आहे, एक वाडी आहे. साधारण एक 30-35 घरांचं गाव आहे. त्या ठिकाणी माझी आई राहत होती आणि पुस्तकं नव्हती, पण आईचं जीवन हे समृद्ध जीवन होतं आणि वडिलांचं कष्ट मी डोळ्याने पाहिलेलं होतं. आजोबा हे एक समृद्ध जगणं माझ्या समोर होतं आणि गावात अशी असंख्य माणसं होती की ज्यामुळं मी माणसं वाचत गेलो आणि आईला असं वाटायला लागलं की आपल्या मुलानं शिकलं पाहिजे आणि शिक्षणाचा पहिला संस्कार जर माझ्या मनावर कोणी कोरला असेल तर तो माझ्या आईनं कोरला.
वडिलांची इच्छा होती की विशेषतः हा दिवसभर कामाला जाईल आणि 2 रुपये कमवून आणेल. त्यामुळं की सर्वसाधारणपणे ते वडील त्या विचाराचे होते. पण आई म्हणायची की नाही, पोराने शिकलं पाहिजे. आणि आईनं शिक्षणाला मला पाठवल्यामुळं पुढं मी शिकत गेलो आणि पुढं मग असंख्य पुस्तकं माझ्या सहवासात आली. ते अरुणा ढेरे म्हणतात तसं मग पुस्तकांची श्रीमंती माझ्या वाट्याला आली. त्याची वाट जी आहे ते आईच्या संस्कारातून जाते. असं. वयाच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही लेखनाला सुरुवात केली? वास्तविक पाहता विद्यालयीन जीवन आणि विद्यालयीन जीवनामध्ये तर फक्त आपण अभ्यास करावा, चांगली मार्क मिळवावेत या विचाराचाच होतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथं शिकायला गेलो आणि मग कर्मवीर भाऊराव पाटलांची जी कमवा आणि शिका योजना आहे त्या योजनेमध्ये मी सहभागी झालो. आणि त्या योजनेचा माझ्या मनावर इतका पगडा की स्वतः कमवायचं, स्वतः कष्ट करायचं, स्वतः डोक्यावर पाठी घ्यायची, त्यामध्ये कोबी घ्यायची, फ्लावर घ्यायची, वांगी घ्यायची, ते विकायला जायचं. असा जो कष्टाचा जो संस्कार आहे तो लेबर स्कीम मध्ये मिळाला. आणि त्या दरम्यान एक काव्य वाचनाची अशी एक स्पर्धा होती. महाविद्यालयीन जीवनात आपण त्या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असं मला त्यावेळेस वाटलं आणि मग मी काव्य वाचन स्पर्धेत भाग घेतला आणि त्यावेळेस एक छोटीशी कविता केली आणि तिथून मग माझ्या लेखनाचा प्रवास म्हणता येईल. पण त्याच्याही अगोदर थोडंसं वार्षिक नियतकालिक होतं पंढरपूर कॉलेजला आणि त्यामध्ये मी राधेय कौंतेय एक अनाकलनीय व्यक्तिमत्व हा माझा पहिला लेख लिहिला. पण तो लेख लिहित असताना पुस्तकं पुढं होती, पुस्तकं वाचून त्याच्यातला लेख लिहिला आणि नंतर शिवाजी कॉलेजचं शिवविजय नावाचं जे नियतकालिक निघतं 1998 सालची घटना आहे. त्या शिवविजयमध्ये मी पहिला लेख म्हणता येतील ज्याला मी स्वतः विचार करून लिहिलेला आणि तो होता पुढील जन्मी मला रयत शिक्षण संस्थेचाच विद्यार्थी होणं आवडेल. आणि तो माझ्या लेखनाची सुरुवात म्हणता येईल. तिथून मी लेखनाला सुरुवात केली. पण महाविद्यालयीन जीवनात मी भाषणात खूप भाग घ्यायचो आणि वक्तृत्व स्पर्धेवर माझं सगळं हे जगणं जे म्हणता येईल की माझ्या घरी 18-20 दारिद्र्य होतच, पण त्या दारिद्र्यातला भक्कमपणे आधार कोणी दिला तर माझ्या वक्तृत्वानं दिला. आणि महाविद्यालयीन जीवनात मी खूप वक्तृत्वाच्या स्पर्धा केल्या. साधारण 300 पारितोषिक मी जिंकलेले आहेत महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि स्पर्धेला जायचं, 10 मिनिटं बोलवायचं आणि पारितोषिक जिंकायचं आणि त्याच्यावर महिनाभर आपलं निघून जायचं. असं ते महाविद्यालयीन जीवन माझं निघून. म्हणजे पारितोषिकाच्या याच्यावर तुमचं शिक्षण झालं. हो, नुसतं पारितोषिकाच्या ह्याच्यावर शिक्षण झालं नाही. सांगायला अजून एक आनंद असा वाटेल की मला त्या काळात 75,000 रुपये पारितोषिकाच्या ह्याच्यातून मिळाले होते. ते मी घरी दिले आणि 2 पत्र्याचं खोल्या बांधत असताना ते 75,000 रुपये मला ते घरच्या मदत म्हणून देता आले. हे सगळे पारितोषिकावर. वक्तृत्वात मी दररोज फिरतच असायचो आणि शिवाजी कॉलेजनं माझे खूप लाड केले. कारण वर्षभर मला पाठवण्याचं काम त्यावेळी डॉक्टर सुनंदा चव्हाण म्हणून इंग्रजी विभागाच्या प्रमुख होत्या आणि त्यांच्याकडे वादविवाद प्रमुख होतं आणि त्यांनी माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी पोडलं. त्यामुळे शिवाजी कॉलेज साताऱ्याचं आणि डॉक्टर सुनंदा चव्हाण यांचं फार मोठं योगदान आहे माझ्या घडणीमध्ये. सर, साहित्य निर्मिती करता त्यासाठी तुमचं वाचन भरपूर असेल तर त्याबद्दल काय सांगाल? मी आत्ताच सांगितलं की वाचनाची वाट ही संस्कारातून जाते. पहिल्यांदा मी माणसं वाचत गेलो. नंतर महाविद्यालयीन जीवनातच काय झालं की माझ्या सहवासामध्ये असं मी एक मोमेंटमध्ये काम करायला लागलो, काही चळवळीमध्ये काम करायला लागलो. मग पुस्तक वाचायला पाहिजे अशी जाणीव झाली आणि माझे डोळे खऱ्या अर्थानं शिवाजी विद्यापीठात गेल्यानंतर उघडले. शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीला गेल्यानंतर सकाळी अगदी पहाटे 5 पासून रात्री 11:30 पर्यंत मुलं वाचतायत. हा पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर असं जाणवलं. त्यावेळेस अभ्यासाच्या निमित्तानं वाचत गेलो. त्यामुळे लोकसाहित्य असेल, लोकसाहित्य पूर्ण वाचत गेलो. अ.न. देशपांडेचा मराठी वाङ्मयाचा इतिहास त्या ठिकाणी वाचून काढला. समीक्षेची पुस्तकं त्या ठिकाणी वाचून काढली किंवा मध्ययुगीन मराठी वाङ्मयापासून आधुनिक मराठी वाङ्मयापर्यंत सगळं वाङ्मयीन प्रवाह जो आहे तो त्या कालखंडामध्ये वाचून झाला. त्याचबरोबर मी काही वाङ्मय प्रकार पण अभ्यासत गेलो आणि याच्यामध्ये डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर हे माझे गुरु होते आणि त्यांनी काही मला वाचल्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही याची जाणीव झाली. आणि मग अकॅडमिक पद्धतीचं वाचन मी महाविद्यालयीन जीवनामध्ये केलं. पण महाविद्यालयीन जीवनातनं केल्यानंतर मी मराठवाड्यामध्ये आलो आणि मराठवाड्यामध्ये मला नोकरी मिळाली आणि त्यावेळेस मी जाणीवपूर्वक मराठवाड्यामध्ये गंगाधर पानतावणे असतील, सुधीर रसाळ असतील किंवा या ठिकाणची सांस्कृतिक परंपरा असेल की नेमकं काय वाचायला पाहिजे. नंतर मग भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, विलास सारंग, श्याम मनोहर हे सगळे लेखक त्यानंतर मी वाचत गेलो. आणि मग आता नवे जुने सगळेच लेखक वाचत असतो. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सेतू माधवराव पगडी असतील किंवा आपण जर विचारलं केलं की काही बखरी मी वाचायला लागलो. त्यामध्ये कृष्णाजानंद सभासदापासून
मल्हाररावराव चिटणीसांची बखर असेल, विशेषतः संभाजीराजांच्या संदर्भातलं जे वाचन करताना अगदी जयसिंगराव पवार, शरद पाटलांपर्यंत असा एक मोठा कॅनव्हास मी इतिहासाच्या पातळीवर पण वाचून काढला. आणि ते वाचायचं कारण म्हणजे एक मला युजीसीचा प्रोजेक्ट मिळाला आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी त्यावेळेस वाचत गेलो आणि वाचनातून मग मला माझ्यातला लेखक पुढे यायला लागला, त्यातून मी लिहायला लागलो. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामीण साहित्याचा उल्लेख केला. हे ग्रामीण साहित्य आस्वाद आणि आकलन हे माझं पहिलं पुस्तक 2007च्या दरम्यान प्रकाशित झालं. सर, तुम्ही अनेक वाङ्मय प्रकारातलं तुमचं लेखन केलेलं आहे. ग्रामीण साहित्य आहे, समीक्षण आहे, संशोधन आहे. त्यातील नेमकं कोणतं तुम्हाला जास्त भावतं? अनुप्रिता मॅडम, तुम्ही आता विचारलेला प्रश्न मला आवडीचा प्रश्न विचारला. याच्यासाठी की मी चरित्र हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं चरित्र लिहिलेलं आहे. ग्रामीण साहित्य आस्वाद आणि आकलन नावाचा जो ग्रंथ आहे हा समीक्षेचा ग्रंथ आहे. करंदीकरांच्या कवितेचं मी एक संपादन केलेलं आहे, विंदांकडून विंदांकडे नावाचं. आणि त्या संपादनाचा रेफरन्स ग्रंथ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून ते पुस्तक लागलेलं पण होतं. मी विशेषतः मधु मंगेशकरने एक व्यक्तिमत्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व याच्यावर पीएचडीचं संशोधन केलेलं होतं. आणि मग मधुभाई सारखा एक व्यापक परीघ असणारा विपुल लिहिलेला लेखक वर माझं संशोधनच असल्यामुळं माझी दृष्टी जी आहे ते व्यापक होण्याला माझं संशोधन काम करायला मिळालं. मी विशेषतः कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्यामुळं आमच्या गुरुचा सत्कार करावा, गुरुचा गौरव करावा. गुरु निवृत्त झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी लोकसाहित्य जीवन आणि संस्कृती नावाचा एक 600 पानाचा ग्रंथ तयार केला आणि त्याचं संपादन मी केलं, ज्याच्यामध्ये विशेषतः राजा ढालेंपासून रंगनाथ पठारेंपर्यंत किंवा शरद व्यवहारेंपासून दत्ता भगतांपर्यंत अशा मोठ्या लेखकांनी त्यामध्ये लेख लिहिला. हरिश्चंद्र थोरातांचा एक महत्वाचा लेख त्यामध्ये आहे. मध्यंतरी जगे ऐसा बाप हवा संदर्भ आणि समीक्षा नावाचा एक मी ग्रंथ संपादित केलेला. उपयोजित लेखनाच्या संदर्भात मी मागाशी म्हटलं तसं अनुप्रिता की वक्तृत्व स्पर्धेनं मला जगवलं असं तुम्हाला म्हटलं होतं मी, बरोबर. मी पुणे विद्यापीठामध्ये रिफ्रेशर कोर्सला होतो. दिवसभर रिफ्रेशर कोर्स करायचो आणि संध्याकाळी वक्तृत्वाचे अनुभव लिहून काढायचो. असं 21 दिवसामध्ये उत्तम वक्ता नावाचं एक पुस्तक. आणि ते काय केलं तर त्याची पायाभरणी मी मागेल एक 8-10 वर्ष तेच काम करत होतो. अच्छा. आणि त्या सगळं लिखित होतं आणि त्याला एका सूत्रात बांधलं आणि त्याच्या 4 आवृत्त्या आता निघालेल्या आहे उत्तम वक्ता नावाच्या. सायन पब्लिकेशन पुणेचे नितीन कोत्तापल्ले याने त्या केलेल्या आहे. आता मला सांगण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. त्यामध्ये एक आहे की मध्यंतरी कथनात्मक साहित्य प्रकार, साहित्य अकादमीने एक चर्चासत्र घेतलेलं होतं जालन्याला आणि त्या ठिकाणी मला कथनात्मक साहित्य प्रकार या विषयावर बोलवलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की एक निबंध लिहिला मी सुरुवातीला, पण निबंधाचं पुस्तक झालं परत. एक 300 पानाचं पुस्तक झालं. म्हणजे तो तुम्ही एवढा मोठं म्हणजे साहित्य अकादमीनं एक सूत्र दिलं आणि त्या सूत्राला धरून मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं आणि ते कथनात्मक साहित्य प्रकाराचं आहे. अजून 2 गोष्टी मला सांगायला आवडेल की मी एक कविता संग्रह लिहिलेला आहे. कविता संग्रहाचं नाव आहे ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याचा. या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे या कविता संग्रहाला महाराष्ट्रातले 3 मोठे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याही पेक्षा 50 लोकांनी त्या कविता संग्रहावर लिहिलेला आहे. अच्छा. 50 लोकांनी त्याचं पुस्तक आलेलं आहे 200 पानाचं. म्हणजे समीक्षण. म्हणजे माझ्या कविता संग्रहावर समीक्षेचं एक पुस्तक आलं आणि त्याचं संपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर जे आहेत डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे त्यांनी ते केलेलं आहे. अच्छा. आणि आता जो मी सांगणार आहे तुम्ही मागाशी प्रश्नामध्ये मला विचारलं होतं की तुमच्या आवडीचा वाङ्मय प्रकार कुठला, तर मला कविता ह्या आवडतातच. म्हणजे कविता हा वाङ्मय प्रकार आवडीचाच आहे, पण त्याही पेक्षा मी कादंबरीत मी रमतो जास्त आणि कादंबरीमध्ये मी दमतो पण जास्त. म्हणजे जसा रमतो तसा दमतो पण. तर मला त्याच विषयी तुम्हाला बोलायचं होतं की तुमची भृंगाट नावाची एक कादंबरी आहे, आता सध्या खूप चर्चेमध्ये आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही काही सांगा. तुम्ही म्हटला तसं ते बरोबर आहे. बुरुंगाट कादंबरी म्हणजे मला अपेक्षित एखाद्याला धनलाभ होतो याचं मला आश्चर्य वाटतं की एकाच वर्षामध्ये त्याची एक आवृत्ती संपलेली आहे. आत्ता त्यांनी दुसरी आवृत्ती काढलेली आहे. आणि मला वाटतं या कादंबरीला बरेच पुरस्कार मिळाले. महाराष्ट्रातले जवळजवळ 15 ते 20च्या आसपास पुरस्कार या कादंबरीला मिळाले आहे. आणि या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पण असे विदर्भ साहित्य संघ नागपूरचा पुरस्कार मिळतोय,
एक अमरावतीचा पुरस्कार मिळतोय, एक नांदेडचा पुरस्कार मिळतोय, म्हणजे- नाशिकचा पुरस्कार मिळतोय, परत तिकडं दामाजीनगर पंढरपूरकडून पुरस्कार मिळतोय, कोल्हापूरकडून पुरस्कार म्हणजे मिळतोय. वाचक चारी बाजूनी आहे. सगळीकडून आहे. या कादंबरीवर तुम्हाला सांगायला लागेल, मधु मंगेश कर्णिकांनी आशीर्वादपर लिहिलेला आहे. मधु मंगेश कर्णिकांनी लिहिलं आणि सूर्यनारायण रणसुभेंना ही कादंबरी दिली. आणि सूर्यनारायण रणसुभेचं वय म्हटलं तर जवळजवळ 85च्या आसपास आहे. त्यांना दिल्यानंतर ते म्हटले की मी कादंबरी वाचन पण मी काही लिहिणार नाही बाबा म्हणले, असं मला म्हटले. हा. पण त्यांनी एक आश्चर्याचा धक्का दिला की त्यांनी 8च दिवसात त्या कादंबरीवर एक लेख लिहून दिला. कारण ती कादंबरी त्यांना तितकी भावली होती. हा, इतकी अपील झाली की त्यांना राहवलं नाही की 85व्या वर्षी, आणि मधुबाई तर 90 वर्षाचे होते, 90 वर्षावर त्यांनी लिहून पाठवलं, म्हणजे लेख लिहून पाठवले. म्हणजे ती तेवढी चांगली चांगली ताकद आहे. तेवढी आहे त्या कादंबरीची. आणि मला मुख्य म्हणजे असं विचारावं वाटेल की नक्की भृंगाट म्हणजे नक्की काय? हा, बुरुंगाट म्हणजे कमी कालावधीत पडणारा छोटा पाऊस. त्याला झिरमाड असं पण म्हणतात. झिरमाड नावाचा एक शब्द आहे, त्याला भुरभूर पण म्हणतात. हा. तसा पाऊस हा छोटा येतो. हं. आणि हा पश्चिम महाराष्ट्रातल्या बोली भाषेत असणारा शब्द आहे. विशेषतः मराठी साहित्यामध्ये बुरुंगाट नावाचा शब्द मी पहिल्यांदा दिलेला आहे मॅडम. कारण ह्या शब्दाबद्दल आता जसा तुम्ही प्रश्न विचारला तसं याचा अर्थ मला रारम बोराडे यांनी पण विचारला होता, हं. अनुराधा पाटील मॅडमनी पण विचारला होता, हं. बाळकृष्ण कवटेकरांनी पण विचारला होता. कारण या साहित्य वर्तुळाशी अपरिचित असणारा एक शब्द तो मी देऊ शकलो, आणि तो इतका लोक प्रिय झाला की त्याच्यावर आता बरोबर 31 ते 35 लोकांनी लिहिलेलं आहे त्या कादंबरीवर. तुम्हाला आता वाचावी, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर त्या बुरुंगाट कादंबरीमध्ये आहे. आणि त्यामधली जी मालन आहे त्या शेषराव मोहितेनं तर मालन ही धग मधल्या कौतिकची वारस आहे असं सांगितलं. आणि भीमराव वागचौरे म्हणतात की धग मधली कौतिक जी आहे ती भ्रमिष्ठ होते म्हणतात. किंवा रारम बोराडेंची पाचोळ्यामधली पार्वती जी आहे ही पार्वती शेवटी काही करत नाही म्हणले. पण या कादंबरीमधली मालन जी आहे जी मृत्यूला सामोरे जाते, ही जी तिची जिद्द आहे ही मला वेगळी आहे असं डॉक्टर भीमराव वागचौरे म्हणतात. आणि अजून एक सांगण्यासारखी आहे की इकडं प्रिया धारुरकर यांची आई 88 वर्षाची, आणि तिने कादंबरी वाचली. त्यांनी कादंबरी वाचल्यानंतर त्या म्हणले की सरांना बोलवून घ्या, त्यांना मला बघायचं आहे. अच्छा. हा, 88 वर्षाच्या एक बाई तसं म्हणल्या. म्हणजे एक वाचक ज्याला तुम्हाला बघावंसं वाटतंय. हा, मला बघावंसं वाटतंय. आणि पुण्यामधले एक विजय शेंडगे आहे, त्यांची आई 76 वर्षाची आहे. त्यांनी मला आणि माझ्या बायकोला बोलवून घेतलं. त्यावेळेस मला वाटलं की आपल्या सर्व स्तरातील लोकांना माझी कादंबरी आवडते. सर्वसाधारण वाचकांपर्यंत ही कादंबरी गेलीये, कनेक्ट होते. आणि या कादंबरीमध्ये मला खूप यश मिळालेलं आहे. कादंबरीवर चर्चासत्र झालेली आहेत. पहिलं चर्चासत्र राजश्री शाहू महाविद्यालय लातूर इथं डॉक्टर संभाजी पाटील म्हणून आहेत, त्यांचे प्रिन्सिपल गव्हाणे म्हणून आहेत. त्यांनी एक चर्चासत्र आयोजित केलं. आणि या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर डुंबरे म्हणून आहेत, त्यांनी विवेकानंद महाविद्यालयाला चर्चासत्र आयोजित केलं. म्हणजे एका कादंबरीवर आतापर्यंत 2 चर्चासत्र झालेले आहेत. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट की दामाजीनगरच्या जवळ धर्मगाव नावाचं एक गाव होतं, त्या गावात एक साहित्य संमेलन होतं. आणि त्यामध्ये जडे नावाची एक मुलगी होती, तिने त्या कादंबरीतला प्रसंग कथा म्हणून सादर केला. आणि मी पुढं होत. कादंबरीतला प्रसंग लेखकाला यापेक्षा मोठं कुठलं पारितोषिक असू शकतं की आपल्या कादंबरीतला एक प्रसंग एक व्यक्ती पुढे सादर करते, आपण त्या ठिकाणी आहोत, अच्छा, ऐकायला आहोत. अशी पारितोषिकं खूप मोठी मिळालेली आहेत. आनंद द्यायचं तर पुस्तकं द्यायचे आनंद, असे सुद्धा पालक होत. सर, छत्रपती संभाजीराजे साहित्य आणि इतिहास हा संशोधन प्रकल्प तुम्ही पूर्ण केलाय, बरोबर आहे? तर त्याबद्दल काय सांगाल? काय झालं, विश्वास पाटलांची संभाजी नावाची कादंबरी प्रकाशित झाली होती आणि ती कादंबरी वाचली आणि मी संभाजी या चरित्राकडे अधिक आकर्षित होत गेलो. आणि मग संभाजी या चरित्राचं वाचत गेलो. आणि मग युजीसीला प्रोजेक्ट सादर करायचे होते. आणि मग मी काय केलं की छत्रपती संभाजीराजे साहित्य आणि इतिहासातले संभाजीराजे आणि साहित्यातले संभाजीराजे आपण शोधावेत.
नेमके कसे आहेत, तो प्रोजेक्ट मी करू शकलो. म्हणजे ते पुस्तक रूपाने मी तो 4 खंडात करतोय. त्यामध्ये पहिला खंड असा आहे की बाबा त्यामधली संभाजीराजांची इतिहासातली प्रतिमा काय आहे, दुसऱ्या खंडामध्ये साहित्यातली संभाजीराजांची प्रतिमा काय आहे, परत संभाजीराजांची वास्तव प्रतिमा काय आहे, आणि इतिहास आणि साहित्य यांचा परस्पर संबंध काय असतो, इतिहासातला लेखक कशाला महत्व देतो आणि साहित्यातला लेखक कशाला महत्व देतो. आणि त्याचं संशोधन करताना मला अगदी त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये मुलगी असते आणि ते काठी अशी आडवी धरते, त्याच्या एका बाजूला इतिहास असतो आणि दुसऱ्या बाजूला साहित्य असतं. त्या लेखकाने संशोधन करणाऱ्याला कसं आहे की साहित्याकडे पण जास्त झुकू द्यायचं नसतं आणि इतिहासाकडे पण झुकू द्यायचं नसतं. त्यातला समतोल साधत अगदी अशा पद्धतीचं लेखन अपेक्षित असतं आणि ते करावं लागलं मला त्यामध्ये, असं झालेलं दिसून येतं. सर, तुम्ही इथे आलात आणि आज तुमच्या लिखाणाबद्दल आम्हाला खूप अशी छान माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. ओके. साहित्य सौरभ